कढीपत्ता भाजी किंवा आमटीत फोडणीत घातला तर आपण तो बाजूला काढून टाकतो, त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद लागत असला तरी देखील प्रत्यक्ष कढीपत्ता पोटात जातच नाही। मात्र कढीपत्ता आरोग्याच्या विविध तक्रारींवर अतिशय उपयुक्त असून सौंदर्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो। पदार्थाला स्वाद आणि चव आणण्याबरोबरच कढीपत्त्याचे इतरही अनेक फायदे आहेत। पारंपरिक गोष्टींचा आहारात आणि सौंदर्य प्रसाधने म्हणून योग्य पद्धतीने जर आपण वापर केला तर बऱ्याचशा तक्रारी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते। कढीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म केस, त्वचा, पोटाच्या तक्रारी यांसारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरत असतात। कढीपत्त्यामुळे आपल्या केस गळती जी आहे तर ती कमी होण्यास मदत होत असते। तसेच केस पांढरे झाले असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा चांगला फायदा होतो। केसातील उवा लिखा देखील घालवण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट ताकात मिसळून लावल्यास ही समस्या दूर होतो। त्याचप्रमाणे चटणीच्या रूपाने कढीपत्ता आहारात जर घेतला तर जेवणाची रंगतही वाढते आणि आरोग्याला देखील अनेक फायदे होत असतात। तुमचे पोटाचे जे विकार असतात ते देखील दूर होते, पोट साफ होते, कोलेस्ट्रॉल कमी होते, वजन कमी होते, यासोबतच केस गळती देखील कमी होते, त्वचा जी आहे तर ती आपली ग्लो करते। असे बरेचसे फायदे यातून आहेत। त्यासाठी तुम्ही कढीपत्त्याची चटणी नक्कीच ट्राय करू शकता। आपण एक जुडी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर त्याची पाने जी आहे तर ती मोकळी करून घेतलेली आहेत। कढीपत्ता घेत असताना त्याला मावा पडलेला आहे का, कढीपत्त्याची पाने मागच्या साईडनं खराब झालेली आहेत का हे बघून आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे उडदाची डाळ घालून घेणार आहोत आणि ही डाळ जी आहे तर ती लालसर होईल इतपत आपल्याला भाजून घ्यायची आहे। म्हणजे छान ह्याचा फ्लेवर जो आहे तर तो आपल्या चटणीला जो आहे तर तो येत असतो, त्यासाठी आपण डाळ घालायची आहे। तुम्हाला जर उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ जर वापरायची नसेल तर तुम्ही फक्त मुगाची डाळ यामध्ये वापरली तरी सुद्धा चालेल। यानंतर आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तर इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ थोड्याशा तेलामध्ये आपण खरपूस भाजून घ्यायची आहेत। तर डाळी ज्या आहे तर त्या मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहे। तुम्ही स्वच्छ धुवून कोरड्या करून देखील घेऊ शकता। कढीपत्त्याच्या चटणीमधून शरीराला अधिक प्रमाणामध्ये लोह प्राप्त होते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता जी आहे तर ती कमी होते। याशिवाय कढीपत्त्याच्या चटणीत असणारे फोलिक ॲसिड हे आयर्नचे उत्तम स्रोत आहे, त्यामुळे व्हिटॅमिन सी देखील असून शरीराला योग्य प्रमाणात मध्ये लोह मिळवून देण्याचे काम करते। त्यामुळे नियमित कढीपत्त्याची चटणी खाल्ल्याने आपल्याला कोलेस्ट्रॉलची समस्या देखील राहत नाही। यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे खोबऱ्याचा खीस देखील भाजून घेणार आहोत। खोबऱ्याचा खीस आपल्याला जास्त लाल होईपर्यंत भाजायचा नाही, हलकासा रंग बदलला की आपण हा खीस जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। तर यानंतर आपल्याला थोडासा लसूण घालायचा आहे। तर आपण 1 लसणाची गड्डी जी आहे तर ती सोलून घेतलेली आहे। तर हा लसूण देखील आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे, तेल घालायची गरज नाही। तसेच यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अथवा ज्यांना मलत्याग करण्यास त्रास होतो त्यांना देखील फायदा होतो। त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते। पचनक्रिया सुरळीत राहिल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसपासून देखील सुटका मिळते। तर लसूण भाजून घेतल्यानंतर आपण जो कढीपत्ता घेतलेला होता तो सर्व कढीपत्ता कढईमध्ये घालून ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा कढीपत्ता आहे तर तो कोरडा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता तुम्ही 4 ते 5 मिनिटं चांगला भाजायचा आहे। अगदी कुरकुरीत होईल इतपत आपल्याला कढीपत्ता भाजायचा आहे, तेल घालण्याची गरज नाही। कढीपत्ता तुम्ही चांगला भाजून घेतला तर आपली चटणी जी आहे तर ते 2 ते 3 महिने सहज टिकते। कढीपत्त्याची चटणी खाण्याचा आणखीन एक फायदा आहे, तो म्हणजे असा की कढीपत्त्याच्या चटणीमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते, तसेच डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते। तर बघा कितीतरी फायदे जे आहे तर ते कढीपत्त्याचे चटणीचे खाणारे आहेत। अगदी आपल्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला भरपूर फायदे हे कढीपत्त्याची चटणी खाल्ल्याने होते। त्यासाठी नक्कीच तुम्ही ही चटणी जी आहे तर ती घरामध्ये ट्राय करू शकता। कढीपत्ता छान कोरडा अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजलेला आहे। त्यानंतर सर्व भाजलेले जे मसाले आहेत तर ते आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण थोडीशी चिंच आणि गूळ देखील घेतलेला आहे। सर्वात आधी आपण जे काही डाळी आणि जे काही शेंगदाणे वगैरे भाजून घेतले तर ते भाजलेले सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे।
तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील ही चटणी जी आहे तर ती घेऊ शकता। यासोबत लहान मुलांना देखील ही चटणी तुम्ही खायला घालू शकता किंवा तुम्ही जे काही चाट बनवणार असाल त्यामध्ये देखील तुम्ही ही चटणी वापरू शकता। यामुळे घरातील सर्व लोकांनाच याचा फायदा होणार आहे। सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये घालून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिंच, गूळ, त्यानंतर धने पावडर आणि लाल तिखट आपण घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जो आपण भाजलेला कढीपत्ता होता तो देखील वरच्या बाजूने सर्व आपण व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे। तर जे काही मसाले आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। जसं की तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही चटणी पावडर म्हणजे लाल तिखट जे आहे तर ते तुम्ही वाढवू शकता। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला ही चटणी जी आहे तर ती बारीक करून घ्यायची आहे। खूप बारीक करायची गरज नाही, जाडसर वाटून घेतली तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा आपली चटणी जी आहे तर ती तयार झालेली आहे। दिसायला जेवढी सुरेख आहे खायला तेवढीच चविष्ट अशी बनते। ही चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। अतिशय साधी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ही जी चटणी आहे तर ती तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि घरामध्ये तुम्ही वापरू शकता। रोज आपण ज्या भाज्या बनवतो त्या भाज्यामध्ये देखील तुम्ही ही चटणी घातली म्हणजे वापरली तरी सुद्धा चालेल। त्यामुळे देखील जर तुम्हाला असे सेपरेट खायला आवडत नसतील किंवा तुमची मुले जी आहे तर ती ही चटणी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही जर भाजीमध्ये मिसळून दिली तरी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जाऊन त्यांना कढीपत्त्याचे जे काही फायदे आहेत तर ते फायदे मिळू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।